Hello, peeps. Today we are talking about public expenditure, and as we have started this lesson from the last session, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण जर तुम्हाला आठवत असेल आणि होपफुली तुम्हाला आठवत असेल असं मी म्हणते, जर तुम्ही बघितलं असेल तर आपण कॅनन्स म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर पाहिली होती की कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचरचं ओव्हरऑल फीचर वर्क करतं आणि कशा प्रकारे गव्हर्नमेंट त्याचे खर्च करू शकतं, त्यासाठी त्यांनी काय प्रकारचे नियम वापरले पाहिजेत, कशा प्रकारे त्यांनी पुढे गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि त्या नोटवरती आपण पुढे बघायला लागणार आहोत की हाऊ वी कॅन क्लासिफाय द पब्लिक एक्सपेंडिचर, म्हणजे कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचरला डिवाइड करून त्याचे पार्ट बघता येतील आपल्याला की त्याचं क्लासिफिकेशन काय आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पब्लिक एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट करतं. ओके, let me share that pages for you. Yes, so in a real short way we can say that public expenditure we can classify into three broad categories. आणि त्यातलं पहिलं आहे कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय असतं, तर सिम्पली असं लक्षात घ्या की they are the income, they are the type of expenditure that government do. It is basis the nature of expenditure incurred by the government. Capital expenditure include the expenditure on the items which result into creation of fixed asset, and thus these expenditure are for development purpose. म्हणजे सिम्पली सेइंग ज्या एक्सपेंडिचर केल्यामुळे आपल्याला भविष्यात रिटर्न्स मिळतात आणि काही फिक्स ॲसेट तयार होतात आणि ज्याने डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि जे एक्सपेंडिचर आपल्याला भविष्यात उपयोगी पडतात, नॉट जस्ट फॉर 1 year or 1 financial year, they are called capital expenditure. Whereas revenue expenditure incur on paying wages, salaries, services, commodities. सो सिम्पली सेइंग ज्या डे टू डे ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज असतात त्या करण्यासाठी ज्या प्रकारचे एक्सपेंडिचर केले जातात त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जातं. ओके, economists, whether classical or modern, have favored direct involvement of government in developmental activities of the country. सो कुठल्याही प्रकारचे इकॉनॉमिस्ट गव्हर्नमेंटने डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी केल्याच पाहिजेत आणि त्यासाठी खर्च केला पाहिजे असं म्हणतं. सो कोणते कोणते डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज असतात, तर हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, की ज्याच्यात इतर कोणता प्रायव्हेट सेक्टर एखादं अंडरटेकिंग किंवा ह्यूज इन्व्हेस्टमेंट करायला थोडं मागे पुढे करतं ते, आणि त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लो रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. Okay, to execute various programs, there is need for a better transport facilities, abundant supply of power, and efficient communication system. So या ज्या गोष्टी आहेत की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे रोड्स पाहिजेत, ब्रिजेस पाहिजेत, अबंडंट सप्लाय ऑफ पॉवर म्हणजे कदाचित तुमच्याकडे पॉवर फ्रॉम कोल ज्याला आपण म्हणतो की धरणं पाहिजेत, किंवा तुमच्याकडे पॉवर प्लांट पाहिजेत. तसं हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल तर धरणं पाहिजे डेफिनेटली, किंवा आणखीन प्रकारची म्हणजे तुम्ही कदाचित ॲटॉमिक पॉवर निर्माण करण्याचे प्लांट्स सेट करू शकता. आपल्याकडे तारापूर इथे ॲटॉमिक पॉवर प्लांट आहे, किंवा महाराष्ट्रात जर म्हणायचा विचार केला तर. सो अशा प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड करणं अपेक्षित असतं, ज्याने सोशल बेनिफिट्स होऊ शकेल या प्रोजेक्टनी, आणि म्हणून त्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर हे केले जातात. पण कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉट नेसेसरीली बी डेव्हलपमेंटल ओनली. सो डिफेन्स पर्पजसाठी पण कॅपिटल एक्सपेंडिचर केला जातो, म्हणजे मिलिटरीसाठी केला जाणारा खर्च. आता हा काही डेव्हलपमेंटल खर्च नसतो, पण देशासाठी अत्यंत गरजेचा असतो की नाही, अतिशय क्रुशियल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ country's security and sovereignty. However, they do not help economic development. सो असा विचार करा की डिफेन्स डेव्हलप झाल्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल असं नाही. इनडायरेक्टली मे दॅट हॅपन, पण बेसिकली आपण असं म्हणू शकत नाही. सो नॉन डेव्हलपमेंटल कॅपिटल एक्सपेंडिचर सफर फ्रॉम सर्टन डिसएडव्हान्टेज. फर्स्टली, दे डू नॉट ब्रिंग एनी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्याला जनरली फायनान्शियल रिटर्न्स काही मिळत नाहीत अशा नॉन डेव्हलपमेंटल कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे. आणि सेकंडली, दे मे लीड टू पब्लिक डेट, आणि त्यामुळे पब्लिक डेट म्हणजे गव्हर्नमेंटकडून घेतलं जाणारं लोन, बॉरोईंग, हे वाढण्याची शक्यता असते. सो कॅपिटल एक्सपेंडिचर इम्पोजेस अ बर्डन ऑफ इंटरेस्ट पेमेंट्स विच कॅन लीड टू डेफिशिट. सो जे बजेटमधलं डेफिशिट आपण बघितलं होतं की जेव्हा सरकारचा खर्च जास्त होतो ॲज कम्पेअर्ड टू सरकारला मिळणारं एक इन्कम, म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर
एक्सपेंडिचर्स आर मोर ॲज कम्पेअर्ड टू पब्लिक रेव्हेन्यू, अशा वेळी डेफिसिट बजेट तयार होतं किंवा सरकारच्या तिजोरीत डेफिसिट, तोटा निर्माण व्हायला लागतो. आणि म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर जे नॉन डेव्हलपमेंटल असतात त्यांच्यापासून हा तोटा होण्याची शक्यता असते. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्कर ऑन बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज लाईक इरिगेशन प्रोजेक्ट्स, irrigation projects, highways are non-recurring and highly essential to improve productivity. सो काय क्वालिटी किंवा काय फीचर आहे या अशा प्रकारच्या एक्सपेंडिचरचं, की जेव्हा तुम्ही एखादं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी एक्सपेंडिचर करता, तेव्हा ते नॉन रिकरिंग म्हणजे परत-परत करायला लागत नाही जनरली. इरिगेशन प्रोजेक्ट म्हणजे जलसिंचनाचे प्रोजेक्ट असतात ते, हायवे बांधणं असे जे प्रोजेक्ट असतात ते. सो दे आर नॉन रिकरिंग अँड दे आर हायली इसेन्शियल. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरून पुढे ग्रोथ करण्यासाठी, ॲक्सिलरेट करण्यासाठी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट हे अतिशय गरजेचे कॅपिटल एक्सपेंडिचर असतात. ओके. देन देअर इज दिस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे पण 2 प्रकारचे असतात. दॅट इज नॉन डेव्हलपमेंटल आणि डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. Modern government has to render various economic, social, and community services on which it incurs heavy revenue expenditure. The expenditure is recurring in its nature, म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत असतात. सो सिम्पली आपल्या P&L अकाउंटच्या डेबिट साईडचे जे एक्सपेंडिचर असतात ते, जसं की सॅलरी, नंतर स्टेशनरी, पोस्टेज, फोन बिल्स, इलेक्ट्रिसिटी बिल्स हे जसे आपल्याकडे असतात तसे गव्हर्नमेंटचे, असं म्हणते मी. ओके. आता त्या 2 कॅटेगरी आहेत मी म्हटलं असं, डेव्हलपमेंटल आणि नॉन डेव्हलपमेंटल. सो नॉन डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, तर एक्सपेंडिचर ऑन डिफेन्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, कलेक्शन ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, ऑडिट अँड इंटरेस्ट पेमेंट, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर असतात. ओके. आणि याच्यानंतर दिस एक्सपेंडिचर ऑन डिफेन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हे जे असतात ते खूप मोठे असतात आणि ही पेमेंट्स सॅलरी, वेजेस ह्या सगळ्या फॉर्ममध्ये करायला लागतात लोकांना. बरोबर आहे की नाही? आणखीन अशा प्रकारचे एक्सपेन्सेस हे असू शकतात, की मेंटेनन्स ऑफ द ऑफिस. इंटरेस्ट पेमेंट्स आर ऑल्सो लार्ज पार्ट ऑफ नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर इन डेव्हलपिंग कंट्रीज. कारण डेव्हलपिंग कंट्रीजना खूपदा बॉरोइंग करायला लागतं, लोन घ्यायला लागतं आणि जर लोन घेतलं तर त्याच्यावर इंटरेस्ट देणं गरजेचंच असतं आणि त्यामुळे इंटरेस्ट देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे एक्सपेंडिचर केले जातात. ओके. सो नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर हा इंटरेस्ट पेमेंटचा भाग आहे. बरोबर. द इंटरेस्ट पेमेंट्स हॅव इन्क्रीज्ड ओव्हर द इयर्स हॅज रिझल्टेड इन अ लार्ज फिस्कल डेफिसिट. इफ इंटरेस्ट पेमेंट्स ईट अप द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू, इट इज नेसेसरी टू टेक सम स्टेप्स टू पे ऑफ द डेट ऑन द अर्जंट बेसिस. म्हणजे इंटरेस्ट पेमेंट जर गव्हर्नमेंटचं सगळं इन्कम खाऊन टाकत असेल, कारण इंटरेस्ट पेमेंट हा खूप वर्षांचा चालणारा आणि खूप मोठा फिस्कल डेफिसिट निर्माण करणारा पार्ट असतो आणि त्यामुळे जर तसं होत असेल, की गव्हर्नमेंटचं सगळं इन्कम हे इंटरेस्ट पेमेंटमध्येच जर पे केलं जात असेल, तर ही जी लोन्स आहेत, ती पटापट पे ऑफ करणं अतिशय गरजेचं असतं अर्जंट बेसिसवर. ओके. सो दिस वॉज अबाउट नॉन डेव्हलपमेंटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे जवळ करंट टाइपचे असतात, म्हणजे दरवर्षी इन्कर होणारे असतात किंवा परत-परत इन्कर होणारे असतात. बरोबर आहे की नाही? दे मे हॅव पब्लिक हेल्थ, एज्युकेशन, सबसिडी, इंटरेस्ट पेमेंट्स अशी एक्झाम्पल्स इन इट. ओके. सो डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर किंवा डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर काय? द एक्सपेंडिचर ऑन द डेव्हलपमेंट ऑफ कंट्री विल इम्प्लाय स्पेंडिंग ऑन अ व्हरायटी ऑफ सोशल अँड कम्युनिटी सर्व्हिसेस ऑफ विच एज्युकेशन, मेडिकल अँड पब्लिक हेल्थ आर द मोस्ट इम्पॉर्टंट. सो जसं मगाशी म्हटलं तसं की या गोष्टींमुळे आपोआप सोसायटीची डेव्हलपमेंट होते आणि म्हणून त्यांना डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर म्हणतात. फॉर सेटिंग अप स्कूल्स किंवा मिड डे मीलसाठी दरवेळी प्रोव्हाईड करायला लागणारी सामग्री, ग्रोसरी. ओके. हॉस्पिटल्स त्यांना प्रोव्हाईड करायला लागणारी औषधं, इतर गोष्टी. एक्सपेंडिचर्स विल हॅव टू बी इन्कर्ड ऑन द सॅलरीज, वेजेस, मेंटेनन्स ऑफ फॅसिलिटीज. These expenditures are necessary for human development. Since these expenditure increase the productivity of labor, they are essential part of development expenditure. सो अशा प्रकारच्या एक्सपेंडिचरमुळे लेबर्सची, कारण तुम्ही सॅलरी वेजेस देता राईट, त्यामुळे त्यांची आपोआपच प्रोडक्टिव्हिटी वाढते. जर तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये करत असाल तर त्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंट होते. हेल्थ सेक्टरचं पण सेमच आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंट होण्यासाठी या प्रकारचे एक्सपेंडिचर हे अगदी गरजेचे असतात. ओके.
So development expenditure include expenditure on economic services such as agriculture, industries, then minerals, foreign trade, export promotion, foreign trade and export promotion, energy, transport and communication. सो या प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या एक्सपेंडिचरमुळे थोडक्यात डेव्हलपमेंट होत असते सोसायटीची. आणि सो अशा प्रकारच्या एक्सपेंडिचर हे गरजेचे असतात. इट इज नेसेसरी टू मेक ज्युडिशियस यूज ऑफ सबसिडीज. सबसिडीज हे सुद्धा एक प्रकारचे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आहेत आणि त्यांचा अतिशय योग्य प्रकारे वापर करणं अँड ऑल्सो टू एन्श्युअर दॅट द फंड्स अलोकेटेड फॉर डेव्हलपमेंटल पर्पज आर नॉट मिसअप्रोप्रिएटेड. म्हणजे डेव्हलपमेंट पर्पजसाठी जे कोणते फंड अलोकेट केले, जो एक्सपेंडिचर केला आहे गव्हर्नमेंटने, तो चुकीच्या पद्धतीने नाही केला गेला आणि त्यात काही करप्शन नाहीये हे बघणं अतिशय गरजेचं असतं. इफ देर इज नो कंट्रोल ओव्हर द यूज ऑफ फंड्स, सच एक्सपेंडिचर विल नॉट इन्श्युअर डेव्हलपमेंट. म्हणजे जर समजा या प्रकारच्या एक्सपेंडिचरवर कुणाचा कंट्रोल नसेल तर असे एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटलाच काय देशालाही कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करू देणार नाहीत. आणि म्हणून मे बी वी कॅन से देम अनडेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. ओके, नॉन डेव्हलपमेंटल. आणि तसे झाले नाही पाहिजेत. ओके, कारण त्यामुळे कुणाचाच फायदा नाही होत. So there is this next category, that is productive and unproductive expenditure. According to many economists, any activity which contributes to the human as well human well-being is a productive. In the sense, थोडक्यात माणसाचं हित होण्यासाठी किंवा त्याचं वेलफेअर होण्यासाठी त्याच्या वेलफेअरसाठी जे एक्सपेंडिचर केले जातात कोणतीही ऍक्टिव्हिटी कार्य करायला ते प्रोडक्टिव्ह असतात. Public expenditure can be classified as productive if it helps to create tangible assets in a country, which enables increase in production. सो जर एक्सपेंडिचर काही टँजिबल ॲसेट क्रिएट करत असतील, प्रोडक्शन वाढवत असतील, तर ते प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असू शकतात. Infrastructural facilities and setting up enterprises which help to improve productive capacity are productive expenditure. The interpretation of productive capacity also is a vague. For instance, public expenditure on defense, police are not directly productive. But without these expenditures, the country is exposed to the risk, which may lower the productivity levels. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे इनडायरेक्टली ते डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर असल्यासारखे झाले, तसेच इनडायरेक्टली ते प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर पण आहेत. त्यांच्यापासून डायरेक्ट असा प्रोडक्शन वाढवण्यासाठी फायदा नाही होत जेव्हा आपण आर्मीवर खर्च करतो, पोलीस दलावर खर्च करतो. पण इनडायरेक्टली हेच सगळे लोक देशाचं संरक्षण करत असतात, देशात शांतता ठेवत असतात आणि आपल्या सगळ्यांना सेफ फील करवत असतात. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या पॅचमुळे आपण असं म्हणू शकतो की या प्रकारचे एक्सपेंडिचर जर नाही केले गेले, जरी ते प्रोडक्टिव्ह नसले तरी त्यामुळे प्रोडक्टिव्हिटीचा लॉस होतो देशातल्या. देशातलं प्रोडक्शन कमी होतं भीतीमुळे, नंतर अशांततेमुळे, अनागोंदीमुळे. Hence, productive expenditure are those which increase the productive capacity of the economy, creates condition for normal economic activities and allow collective satisfaction of human wants. म्हणजे कुठल्याही प्रकारे ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करणारे, प्रोडक्शन वाढवणारे आणि प्रोडक्शन वाढवण्यासाठी हेल्पफुल असलेले, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी वाढवणारे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला इन्क्रीज करणारे हे एक्सपेंडिचर असतात. म्हणून आपण डेफिनेशन एक्सपांड करू शकतो. द रेस्ट ऑफ द पब्लिक एक्सपेंडिचर वी कॅन कॉल देम ॲज अनप्रोडक्टिव्ह. देन देर आर ट्रान्सफर अँड नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर. द classification of public expenditure into transfer and non-transfer expenditure was done by A.C. Pigou, the British economist. सो ह्या प्रकारचं एक्सपेंडिचर ट्रान्सफर आणि नॉन ट्रान्सफरचं कुणाकडून केलं गेलं? A.C. Pigou. ओके, this classification was on the basis of income generating capacity of public expenditures. म्हणजे कशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर केला जाऊ शकतो किंवा त्याच्यामुळे कोणत्या प्रमाणावर इन्कम जनरेट होईल पब्लिक एक्सपेंडिचर केल्यामुळे, याच्यावर असा विचार करा की मी जर समजा एसटीवर किंवा रेल्वेवर गव्हर्नमेंट म्हणून खर्च वाढवला तर तिथे जास्त तिकीट खरेदी केली जाते, बरोबर ना? किंवा तिथून जास्त प्रवास केला जाईल आणि आपोआपच त्यामुळे रेल्वेचं उत्पन्न वाढेल, म्हणजे थोडक्यात फायदा होईल. बरोबर आहे की नाही? जास्त लोकांना ट्रान्सपोर्ट पण करायला मिळेल आणि त्याच्या बरोबरीने रेल्वेचाही फायदा होईल. म्हणजेच
एखाद्या एक्सपेंडिचरचं इन्कम जनरेट करण्याची किती कपॅसिटी आहे, यावरून अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केलं जातं ट्रान्सफर आणि नॉन ट्रान्सफर. डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर लाइक ॲग्रीकल्चर, एनर्जी, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, इंडस्ट्रीज अँड ऑन सोशल सर्व्हिसेस लाइक एज्युकेशन, पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर क्रिएट्स इन्कम ऑर आउटपुट. म्हणजे अशा प्रकारचे जे डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर असतात, जे आता आपण ऑलरेडी बघितलेत खूप सारे, ते अशी कंडिशन क्रिएट करतात, की त्यातून आउटपुट वाढेल, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी येईल. द एक्सपेंडिचर ऑन नॉन डेव्हलपमेंटल आयटम्स लाइक पब्लिक एक्सपेंडिचर, डिफेन्स एटसेट्रा आर कॉल्ड नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर. सो जेव्हा एखादा एक्सपेंडिचर हा नॉन डेव्हलपमेंटल आयटम वरती केला जातो, म्हणजे जसं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्या लोकांच्या सॅलरीज, डिफेन्स, पोलीसवरती केलेला खर्च, दे आर कॉल्ड नॉन ट्रान्सफर expenditure. When the government expenditure does not lead to creation of income, such expenditure are known as transfer. So नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर वी कॅन से, जेव्हा गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर हा इन्कम क्रिएशनसाठी वापरला जातो, तेव्हा आपण त्यांना जस्ट अ मिनिट, ओके. आपल्याला इथे थोडंसं कन्फ्युजिंग लिहिलंय, सो जस्ट आपण असं म्हणूया की नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर ऑलवेज रिझल्ट इन इक्विव्हॅलंट मनी इन्कम. म्हणजे जेव्हा नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर केले जातात, तेव्हा त्या एक्सपेंडिचर मधून इक्विव्हॅलंट मनी रेव्हेन्यू पण कलेक्ट केला जाऊ शकतो. वेराज ट्रान्सफर एक्सपेंडिचर काय असू शकतात? पेन्शन देणं, स्कॉलरशिप देणं. म्हणजे असा विचार करा की वृद्धांना पेन्शन देणं गरजेचंच असतं. पण वृद्धांना पेन्शन दिल्यामुळे सरकारचा काही फायदा होतोय का? त्यांच्यासाठी काही इन्कम जनरेट होतंय का? तर नाही. म्हणजेच असे एक्सपेंडिचर जे कुठल्याही प्रकारे इक्विव्हॅलंट इन्कम जनरेट करत नाहीत, वी कॉल देम ट्रान्सफर एक्सपेंडिचर. आणि असे एक्सपेंडिचर जे केलेल्या खर्चाच्या इक्वल किंवा इक्विव्हॅलंट इन्कम जनरेट करतात, मनी इन्कम, वी कॉल देम नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर. The categorization of expenditure into plan and non-plan expenditure is adopted by Indian government, though it is outdated. So भारताच्या गव्हर्नमेंटने प्लॅन आणि अनप्लॅन्ड एक्सपेंडिचरची कॅटेगरी घेतली आहे. पण असे ॲक्चुअली फार कमी एक्सपेंडिचर असतात प्लॅन आणि नॉन प्लॅनमध्ये, आणि दिस इज व्हेरी आउटडेटेड कॅटेगरी. The government is counting with this classification in spite of the fact that policymakers do not give importance to this distinction. कुठल्याही प्रकारचे पॉलिसी मेकर्स, स्टुडंट्स, थिंकर्स किंवा इकॉनॉमिस्ट या प्रकारच्या क्लासिफिकेशनला, प्लॅन्ड आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचरना काही महत्त्व देत नसतानाही आपण गव्हर्नमेंटमध्ये अजूनही तीच आउटडेटेड पद्धत वापरतोय. देन प्लॅन एक्सपेंडिचर काय आहेत बघा. प्लॅन एक्सपेंडिचर आर एस्टिमेटेड आफ्टर डिस्कशन बिटवीन ईच ऑफ द मिनिस्ट्रीज कन्सर्न अँड द प्लॅनिंग कमिशन. आता प्लॅनिंग कमिशन नाहीच आहे, त्यामुळे तिथे नीती आयोग असं येतं. ओके. सो असा विचार करा की जेव्हा प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये काय खर्च येईल, कसा खर्च येईल, या प्रत्येक डिपार्टमेंटचा आढावा घेऊन मग नीती आयोगाशी चर्चा करून जे एक्सपेंडिचर फायनान्शियल इयरमध्ये प्लॅन केले जातात, त्या सगळ्यांना प्लॅन एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि जनरली द फायनान्शियल इयर प्लॅन्स will have certain schemes and programs earmarked for development purpose. For example, the fund allocation for food security or employment generation program. This increase in plan expenditure for 2013-14 in 29 is 29.4%. म्हणजे असा विचार करा की हा प्लॅन एक्सपेंडिचर जो होता एम्प्लॉयमेंट इन्क्रीजचा, तो त्याच्यासाठी किंवा फूड सिक्युरिटीसाठी किंवा या सगळ्यासाठी प्लॅन एक्सपेंडिचर 2013-14 मध्ये ते वाढले किती टक्क्यांनी? 29.4%. द इन्क्रीज इज ड्यू टू प्रोग्राम्स लाईक भारत निर्माण, मनरेगा अँड नॅशनल रुरल हेल्थ मिशन. सो जे नवीन प्रोग्राम इंट्रोड्यूस केले गेले, दॅट इज भारत निर्माण प्रोग्राम, मनरेगा अँड नॅशनल रुरल हेल्थ मिशन, या सगळ्यामुळे हे वाढलेले. काही नंबर स्टॅटिस्टिक दिलेत बघा. नॉन प्लॅन एक्सपेंडिचर रेफर्स टू द पेमेंट बाय वे ऑफ इंटरेस्ट, subsidies, wage and salary payments to the government employees, grants to states and union territories, government, pensions, police and other services. सो कुठल्याही प्रकारच्या सॅलरीज देणं, ग्रांट्स देणं, आयदर वे
ग्रँट्स वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सना देणं किंवा युनियन गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून स्टेट आणि युनियन टेरिटरीजना ग्रँट्स देणं, मदत देणं, पेन्शन्स देणं, पोलीस आणि अदर सर्व्हिसेसच्या सॅलरीज, इतर सगळ्या सुविधा, हे सगळे नॉन प्लॅन एक्सपेंडिचरच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके. The non-plan expenditure during 2011-12 was rupees 8,16,182 crores and the plan expenditure were rupees 4,41,547 crores. The plan expenditure of the government, as they have said, rupees 4,65,277 crores in 2015-16. म्हणजे तुम्ही बघू शकता की प्लॅन्ड एक्सपेंडिचर हे 2011-12 आणि 15-16 यामध्ये काही प्रमाणात वाढलेले दिसतात आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर हॅव रायझन अ लॉट, दॅट इज रुपीज 13,12,200 crores. म्हणजे जे 8 लाख होते ते 13 लाखापर्यंत जाऊन पोहोचले 15-16 मध्ये. अंडर द न्यू जीएसटी रिजीम इट इज proposed to do away with the plan and non-planned heads of the expenditure. So जो नव्या प्रकारचा जीएसटी आपण लागू केला, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिजीम, त्याच्या अंडर प्लॅन आणि नॉन प्लॅन हेड्स आहेत जी बजेटमधली, ती सोडून देण्याचा विचार किंवा ते सोडून दिलेलं आहे आपण आता बजेट बनवताना. ओके. सो दॅट वॉज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. काय काय बघितलं आपण बघितलं की आयदर वे पब्लिक एक्सपेंडिचर 3 प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केल्या जातात. पहिले असू शकतात कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल म्हणजे जे परत परत होत नाहीत किंवा एका ठराविक पिरियडमध्ये होत नाहीत आणि ते भरपूर सारं नवीन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतात. व्हेअरॅज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे खूपदा होतात, ते कॉन्करंट असतात, म्हणजे परत परत होणारे असतात. ओके. आपण हेही बघितलं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 2 कॅटेगरीमधले असतात, नॉन डेव्हलपमेंटल आणि डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं काही एक्सपेंडिचर प्रोडक्टिव्ह असतात आणि काही अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असतात. सो दॅट इज अ सेकंड कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन. पहिली होती कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, दुसरी आहे प्रोडक्टिव्ह अँड अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर. द थर्ड कॅटेगरी इज ट्रान्सफर अँड नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर. आणि त्यानंतरची फोर्थ कॅटेगरी, आणि जसं की ही आहे ती AC पिगू नावाचे जे ब्रिटिश इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी आपल्याला हे प्रकारचं क्लासिफिकेशन दिलं, दॅट इज ट्रान्सफर अँड नॉन ट्रान्सफर एक्सपेंडिचर. अँड द लास्ट वन इज प्लॅन एक्सपेंडिचर अँड नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. आपण आतापर्यंत आपल्या बजेटमध्ये ह्याच प्रकार वापरत आलो, पण आता मात्र जीएसटी रिजीम सुरू झाल्यानंतर या प्रकारची जी प्लॅन आणि नॉन प्लॅन हेड्स आहेत बजेटमधली, ती आपण डू अवे, म्हणजे आपण त्याच्यापासून लांब आलेलो आहोत. ओके. मला वाटतं आजच्या क्लाससाठी आपण इथेच थांबूया आणि याच्या पुढचा जे डाल्टन्स क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. टिल देन हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड अँड प्लीज कीप स्टडिंग. ओके. बाय.